हॅलो फ्रेंड्स, आपल्या किचनमध्ये बनवत आहोत सगळ्यांच्याच आवडीची पावभाजी. तर ही पावभाजी आपण वेगळ्या पद्धतीने बनवत आहोत आणि बनवायला एकदम सोपी आहे. चवीला तर खूपच छान होते आणि त्याचबरोबर पावभाजीचा कलर छान यावा यासाठी काही टिप्स सांगितलेले आहे. जर बेसिक तयारी करून ठेवली तर कमीत कमी पसाऱ्यामध्ये चविष्ट अशी पावभाजी कशी करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. पावभाजीची सगळी बेसिक तयारी करून झालेली आहे. तर सगळ्या भाज्या धुवून कापून घेतलेल्या आहेत. तर भाज्यामध्ये मी वाटाणा, गाजर, फ्लावर, बीटरूट, शिमला मिरची, कोबी घेतलेला आहे. त्याऐवजी फरसबी देखील तुम्ही घेऊ शकता आणि बटाटा घेतलेला आहे. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो देखील कापून घेतलेला आहे. मी इथं आलं, लसूण आणि हिरवी मिरची या सगळ्याचं थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेतलेलं आहे. हिरव्या मिरचीमुळे चव जी आहे ना ती छान येते. तर सगळी तयारी झालेली आहे. तर पावभाजी बनवायला सुरुवात करूया. तर आजची पावभाजी आपण बनवत आहोत प्रेशर कुकरमध्ये. इथे कुकर गरम झाला की आपण याच्यामध्ये टाकत आहोत 2 चमचे तेल आणि त्याबरोबर टाकत आहे 2 चमचे तूप. तुपाऐवजी तुम्ही बटरचा देखील वापर करू शकता. तेल वापरल्यामुळे काय होतं, बटर किंवा तूप आपण जे यूज करतो ते जळलं जात नाही, त्यासाठी तेलाचा वापर करायचा आहे. आता हे तूप चांगलं वितळलं, गरम झालं की याच्यामध्ये आपण सगळ्यात आधी एक प्लेट भरू, म्हणजे हे 3 मीडियम साईजचे कांदे असे बारीक कापून घेतलेले आहे. प्लेटने आज सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर कांदे जे आहेत ते हलकेसे सॉफ्ट होतपर्यंत आपण परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जे आलं, लसूण, हिरवी मिरचीचं वाटण पाणी घालून केलेलं होतं, त्याच्यामुळे कांदा परतल्याच्यानंतर आपण हे टाकणार आहोत, जेणेकरून तेल जे आहे ते उडणार नाही. तर हे वाटण देखील घालून याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता हे चांगलं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आलं, लसूण, हिरवी मिरचीचा कच्चेपणा जाईल आणि कांदा देखील परतला जाईल. तर इथे गॅस जो आहे तो मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे, कारण ही स्टीलची पॅन आहे की ज्या काही भाज्या किंवा साहित्य आपण ॲड केलेले आहे ते व्यवस्थित परतलं जावं, जळू नये यासाठी आपल्याला हे मीडियम टू लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं परतून घेता येतं, जळत देखील नाही. 3 मिनटासाठी आपण हे सगळं परतून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकताय कांदा आणि जे वाटण घातलं होतं ते व्यवस्थित परतलं गेलेलं आहे. त्यातनं तेल जे आहे तेल सेपरेट झालेलं दिसत आहे. तर तेल सेपरेट होतपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे, म्हणजे सगळा कच्चेपणा निघून जातो. त्यानंतर आपण इथे टोमॅटो ॲड करणार आहोत. 1 प्लेट कांदे होते तर 1 प्लेट मी इथं टोमॅटो म्हणजे मीडियम साईजचे 4 टोमॅटो घेतलेले आहेत आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकत आहे. तर मिठामुळे टोमॅटो जे आहेत ते लवकर शिजले जातात आणि थोडंसं आंबटपणा पावभाजीला असेल तर खायला छान लागते. त्यामुळे जर आंबटपणा नको असेल तर टोमॅटोचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता. मिठामुळे टोमॅटो जे आहेत ना लवकर शिजले जातात. साधारणतः 4 ते 5 मिनिट कंटिन्यू आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो कांद्यामधलं तेल जे आहे ना सेपरेट व्हायला लागलेलं आहे, म्हणजे कांदा टोमॅटो आपलं व्यवस्थित असं परतून झालं तेल सुटेपर्यंत. तर याच्यामध्ये सुके मसाले ॲड करायचे आहे. तर इथे पाव चमचा हळद घेतलेली आहे, 3 चमचे पावभाजी मसाला घेतलेला आहे, कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता आणि साधारणतः 2.5 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि 3 चिमूट हिंग घेतलेलं आहे. तर तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर सगळे मसाले आपण इथं परतून घेऊया. मसाले टाकल्याच्यानंतर गॅस लो फ्लेमवर ठेवलेला आहे, जेणेकरून हे मसाले व्यवस्थित परतले जातील आणि जळणार नाही. मस्त असा सुगंध सुटलेला आहे. तर हे व्यवस्थित असं परतून झालेलं आहे. तेल सुटायला लागलं मसाल्यांना की याच्यामध्ये भाज्या ॲड करूया. त्याच प्लेटच्या मापानुसार 1 प्लेट फ्लावर घेतलेला आहे, पाऊण प्लेट गाजर घेतलेला आहे, पाऊण प्लेट वाटाणे घेतलेले आहेत. कोबीमुळे देखील चव जी आहे ना छान येते, त्याच्यामुळे पाऊण प्लेट मी इथं कोबी घेतलेला आहे आणि अर्धी प्लेट शिमला मिरची घेतलेली आहे. त्याचबरोबर बटाट्यांचं प्रमाण जे आहे ना इथे जास्त घेतलेलं आहे, तर 2 प्लेट बटाटे मी असे कापून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी इथं बीटरूट टाकलेलं आहे. बीटरूटमुळे पावभाजीला थिकनेस येतो आणि कलर येतो, त्याचबरोबर खाण्यासाठी बीटरूट हेल्दी आहे. तर आता ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत ना आपण मिक्स करून घ्यायच्या आहे. गॅस मी इथं मीडियम टू लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. तर मस्त असं भाज्यांना मसाल्यांचं कोटिंग येतपर्यंत आपल्याला ह्या परतून घ्यायच्या आहेत. त्याच्यामुळे गॅस मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे. व्यवस्थित अशा भाज्या परतून घ्यायच्या आहेत. नॉर्मली आपण पावभाजी करताना डायरेक्ट भाज्या ज्या आहे प्रेशर कुकरला उकडून घेतो, पण या अशा मसाल्यांमध्ये व्यवस्थित अशा परतून घेतल्या आणि प्रेशर कुकरला भाजी केली तर चवीला खूप छान होते. तर भाज्या व्यवस्थित आपल्या मिक्स करून झालेल्या आहे. सगळीकडे मस्त असं मसाल्यांचं कोटिंग ह्या भाज्यांना लागलेलं आहे. तर यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हे कवर करायचं आहे आणि साधारणतः एक 3 मिनिटभर
आपण हे एक वाफ येतपर्यंत आपण ह्या भाज्या ज्या आहे ना कवर करून शिजवलेल्या आहेत. त्यामुळे मसाले जे आहेत ना भाज्यामध्ये आतपर्यंत छान असे मुरले जातात आणि त्यामुळे चव जी आहे ना भाजीची छान येते. तर इथं पाहू शकताय भाज्यांना चांगली वाफ आलेली आहे, हलकासा मऊपणा देखील यायला लागलेला आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला शिजण्यापुरतं पाणी टाकायचं आहे. तर इथं पाणी टाकताना गरम पाण्याचाच मी इथं वापर केलेला आहे. तर भाज्या बुडेल एवढं आपल्याला पाणी टाकायचं आहे, खूप देखील पाणी टाकायचं नाही आहे. तर मी इथं ह्या वाटीने साधारणतः 2 वाट्या पाणी इथं टाकलेलं आहे. गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, त्याच्यामुळे भाज्या चांगल्या शिजल्या जातील. तर इथे आपण भाज्या बुडेल एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला प्रेशर कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मीडियम टू लो फ्लेमवर 3 शिट्ट्यांवर आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे. स्टीलच्या प्रेशर कुकरमध्ये मीडियम फ्लेमवर भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित आतमध्ये शिजल्या जातील. प्रेशर कुकरमध्ये पावभाजी आपली होत आहे तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर मी इथं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, लिंबू सगळं असं कट करून घेतलेलं आहे. प्रेशर कुकरमध्ये भाज्या आपल्या व्यवस्थित शिजलेल्या आहेत हे पाहू शकताय. तर भाज्या व्यवस्थित इथे शिजलेल्या आहेत आणि ह्या अशा शिजलेल्या भाज्या व्यवस्थित असतील तर त्या इझिली बारीक करायला काही प्रॉब्लेम येत नाही. एकदम मस्त सुगंध देखील सुटलेला आहे आणि आता ह्या भाज्या सगळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत. तर या पद्धतीने आपण बारीक करायच्या आहे. त्यामुळे भाज्या शिजताना जास्त पाणी आधी टाकायचं नाही, त्याच्यामुळे हे इझिली बारीक करायला जमतं. तर हे पाण्याचं प्रमाण जे आहे आपलं एकदम योग्य आहे. तर भाज्या बुडेल एवढंच पाणी घातलेलं होतं, त्याच्यामुळे आता ह्या भाज्या बारीक करताना देखील काही प्रॉब्लेम येत नाही. नंतर आपण थिकनेस पाहून पाण्याचं प्रमाण जे आहे ते वाढवू शकतो आणि ॲड करायची गरज पडली तर गरम पाण्याचाच आपण वापर करायचा आहे. इथं पाहू शकता कलर देखील एकदम छान आलेला आहे. भाज्या अशा बारीक करण्यासाठी तुम्ही ग्लासाचा, तांब्याचा किंवा रवीचा देखील वापर करू शकता. जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्या पद्धतीने भाज्या आपण बारीक करून घेणार आहोत. तर भाज्या सगळ्या आपल्या बारीक करून झालेल्या आहे. फायनली याच्यावर आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. दिसायला देखील एकदम छान दिसत आहे. तर इथं भाजी तयार झालेली आहे, पण तुम्हाला जर अजून मसालेदार तडकेवाली पावभाजी हवी असेल तर तूप घ्यायचं आहे, गरम करायचं आहे. त्यामध्ये पावभाजी मसाला आणि काश्मीरी मिरची पावडरचा असा वरून तडका द्यायचा आहे. हे टोटली ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही. तर मी इथे हे थोडंसं टाकून घेत आहे. ऑलरेडी पावभाजीचा कलर खूप छान आलेला आहे. थोडंसं तिखटपणा आणि मसालेदार हवी असेल तर या पद्धतीने तडका टाकणं टोटली ऑप्शनल आहे. आता थिकनेस इथं भाजीमध्ये वाटत आहे तर मी इथं गरम पाणी ॲड केलेलं आहे. भाजी आपल्याला किती पातळ घट्ट हवी आहे त्यानुसार इथं पाण्याचं प्रमाण ॲड करायचं आहे. गॅस लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि साधारणतः 2 ते 3 मिनिट अशी शिजवून घ्यायची आहे. तर मस्त असा पावभाजीचा सुगंध सुटलेला आहे आणि कलर देखील पावभाजीला छान आलेला आहे. पण इनकेस जर तुमच्या पावभाजीला कलर जर आलेला नसेल तर सगळ्यात छोटी या स्टेजला काय करायचं आहे, फक्त एक बीटरूटची स्लाइस जी आहे ना अशी किसून टाकायची आहे आणि जसं बीटरूट शिजलं जाईल तसा कलर जो आहे ना भाजीला छान येतो. तर पावभाजी आपली तयार झालेली आहे. थिकनेस पाहू शकता. आपल्या आवडीप्रमाणे भाजीचा थिकनेस आपण ठेवू शकता. खूप मस्त असा सुगंध सुटलेला आहे, कलर देखील छान आलेला आहे. तर साधारणतः 15 प्लेट पावभाजी मी इथे तयार झालेली आहे. तर एकदम परफेक्ट अशी झालेली आहे. या स्टेजला मीठ चेक करू शकता. मिठाचं प्रमाण आपण कमी वाटत असेल तर इथे ॲड करू शकता. आणि सगळ्यात शेवटी पुन्हा एकदा बटर टाकूया आणि थोडीशी कोथिंबीर. गरम गरम पावभाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर गरम गरम बटर लावलेले पाव, टोमॅटो, लिंबू आणि वरून मस्त असं गरम गरम पावभाजीवर टाकलेलं बटर पाहून इथं नक्की तोंडाला पाणी सुटलं असेल. तर नक्की या पद्धतीची पावभाजी घरी बनवून पहा. चवीला खूपच मस्त होते. एकदा कराल तर पुन्हा पुन्हा नक्की याच पद्धतीची पावभाजी तुम्ही करून पाहाल. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्या बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.